पवार साहेब कधी म्हणत नाही मी केलं मी केलं. मी म्हणणारे सगळे भाजप बरोबर गेलेले आहेत, नाही तर भाजप मध्ये आहेत. त्याला साध्या भाषेमध्ये आपण जर काय म्हणतो असं बघायला गेलं तर त्याला अहंकार म्हणतो. हा जो अहंकार नाही तर मी पण आहे तो कुठेतरी बाजूला ठेवा आणि हिम्मत असेल तर हो हे सर्व पवार साहेबांनी केलं, हो जे कुणी आम्ही आज आहोत ते पवार साहेबांमुळे आहोत हे सांगण्याची हिम्मत कुठेतरी तुम्ही करावी अशी विनंती या सर्व नेत्यांना करतो. मी त्या खोलात जास्त जात नाही, पण मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, मी सत्तेकरता पदाकरता उपमुख्यमंत्री पदाच्या लोभापायी मी महायुतीमध्ये गेलेलो नाही. मी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची अनेक पुस्तकं वाचलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं की मी अनेक वेगवेगळे चढ उतार बघितलेले. लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील, शेवटच्या माणसाला न्याय द्यायचा असेल, बहुजन समाजाला तुम्हाला इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता प्रयत्न करायचा असेल, मागासवर्गीय आदिवासी अल्पसंख्याकांना तुम्हाला इतरांच्या बरोबर आणायचा प्रयत्न करायचा असेल तर तुम्ही सत्तेमध्ये असल्याशिवाय कामं करू शकत नाही. आणि यांच्या बरोबर दादा जाऊन बसले. अरे हे भाषण जर कोणी ऐकलं असतं, दादांनी पूर्वीच्या दादांनी ऐकलं असतं तर काय केलं असतं? याचं बदललेले दादा आम्हाला नाही पटत हे असे लोक बोललेले तरी शांत बसतात. अहो तिथं कनेरीला कोण आणला होता? तो वेडा बांदल. काय स्टेजवर बोलला तो? पवार साहेबांच्या चेहऱ्याबद्दल तुम्ही बोलता, पवार साहेबांच्या विविध गोष्टींबद्दल तुम्ही बोलता. जुने दादा तिथं असते तर कान फाडला असता त्या बांदलाला. अहो 3, 3.5, 4 वर्ष नको त्या कारणासाठी जेलमध्ये जाऊन बसला होता. पण नवीन दादा, बदललेले दादा तिथं बसून काय करत होते? खाली डोकं घालून हसत होते दादा. हे पटतात का तुम्हाला? असं बोलून चालतं का आपल्या या परंपरेमध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये? हे आपले संस्कार. मग याचं उत्तर द्यायचं का नाही द्यायचं? मगाशी कोणीतरी बोललं की कारण नसताना बदनामी केली जाते. माझ्याही बद्दल आज काहींनी गरळ ओकायचं काम केलं, परंतु ठीक आहे, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, माझ्या अंगाला भोकं पडत नाही. माझ्या बारामतीकरांना सगळ्यांना माहिती आहे अजित पवार कोण आहे म्हणून. साहेबांशी आम्ही चर्चा करत होतो, बोलत होतो. साहेब टीव्हीकडे बघत होते, चेहऱ्यावर त्यांनी नाही दाखवलं. टीव्हीकडे बघत बघत आम्ही काही प्रश्न केले, त्यांनी त्याचं उत्तर दिले. आणि बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही अजिबात काळजी करू नका. हा जो आपला स्वाभिमानी महाराष्ट्र आहे ना, तो आपल्याला घडवायचा आहे. आणि तो घडवत असताना नाही तर घडवण्यासाठी आपल्याला नवीन पिढी तयार करायची, नवीन पिढीला ताकद द्यायची आहे. आणि जोपर्यंत नवी पिढी ही ती जबाबदारी घेत नाही, नाही तर जबाबदारी घेण्याच्या लेवलची होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवार साहेबांचे शब्द होते. साहेब मी तुम्हाला विनंती करतो, काय साहेब मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं ते कृपा करून तुम्ही परत करू नका. तुम्ही आमचा जीव आहात, तुम्ही आमची आत्मा आहात. जे लोक तुम्हाला त्रास देतात,
जे मोठे नेते किती असले तरी तुमच्याबद्दल काही ते बोलले तरी ही सामान्य जनता आणि आमच्यासारखे छोटे मोठे कार्यकर्ते आणि पवार अख्खं कुटुंब तुमच्या बरोबर आहे. मित्रांनो, मी मला सांगितलं होतं शेवट सभेत कोणीतरी काहीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करतील. हे का हे आमच्या एका पट्ट्यांनी डोळ्यातनं पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो, हे मला मतदान करा. अरे काय हो का, ही असली नौटंकी बारामतीकर खपून घेणार नाही. तुम्ही काम दाखवा, तुमचं खणखणीत नाणं दाखवा. ठीक आहे, हे झालं रडीचा डाव. हे असलं नाही चालत. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो काय, मी तुम्हाला सगळ्यांना सांगत होतो की काही काही जण ते करणार. अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट मी दिली. गळ्याच्यान खोटं बोलत नाही. साहेबांनी सांगितलं अजिबात देऊ नको. मी साहेबाचं ऐकलं नाही, त्याला तिकीट दिलं. त्यानंतर तो म्हणला हडपसरला उभं राहायचं. म्हणलं तिथं नाही देणार तुला, चेतनची आम्ही तयारी करतोय, तू कर्जत जामखेडला जा, तिथं आम्ही सगळे प्रयत्न करू, मदत करू. रे त्याच्यामध्ये ह्या पद्धतीनं आणि आज तुम्ही माझ्यावर, आता आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले आहेत, दाखवलेले आहे आणि तुम्ही आमच्यावर टीका करता. अरे तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळी पावसाळी मी बघितलेले आहेत. काम झालं, काहीतरी महादेव जानकर नको मला. मी ठरवलेलं आहे आपण आपलं भाषण मुद्देसूद ठेवायचं, कुणावर टीकाच करायची. आपल्याकडे एवढं विकत सांगायला आहे, त्यामुळे बोलू दे त्यांना. त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाहीच आहे आपल्या विरोधात. आणि हो, मी आहे बारामतीची लेक. हो, मी राहते इथे. आणि या देशाचाच आणि राज्याचा निर्णय आहे. जेवढ्या हक्क एका मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे, हेही मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. बऱ्याच लोकांना त्रास होतो की ही इथे का राहते. अरे माझं घर आहे, एक काहीतरी तुम्ही निर्णय ठेवून घ्या, ही राहते का नाही राहते. पायाला भिंगरी बांधल्यासारख्या गर्रा 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 फिरतायत ना. ही 8 तारखेला कुठं निवांत जातात बघा. परत दर आठवड्याला अजित पवार आणि तुम्ही मी एवढंच आहे. आणि कुणाचं काय काम, कुणाला फोन लावायचा, कुणाला शिफारस करायची, कोण दवाखान्यात ऍडमिट आहे त्याचं बिल कमी करायचं, गरीब असेल तर त्याला मोफत उपचार कसे करायचे, तुम्ही आणि मी. ही बाकीचे अरे मी म्हणल्यावर ती कुठं जाती. परवा तर काय आरोप केला की 7 तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी. हो, तुम्ही तुमचं बघून घ्या. तुम्ही किती दिवसातून बारामतीला मधून येता ना, त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही सगळे बारामतीत जास्त असतो. एमए मध्ये अडकण्यात काही गंमत नाही हो. असा खासदार दिल्लीला पाठवा जो तुमचा आवाज म्हणून तिथे उभा राहील. आणि प्रॉक्सी नको, कॉपी करके पास नहीं होना है, प्रॉम्प्टिंग भी नहीं चाहिए अपने को. मेरिट पाहिजे. नक्की कोण उभं राहणार आहे. मी मत माझ्यासाठी मागतेय, पार्लमेंट मध्ये मी उभी राहणार आहे. त्याच्यामुळे उभं कोण राहणार आहे. आणि माझं नाव पण मी शॉर्ट अँड स्वीट ठेवले. मी काय फार लांब लांब नाव नाही लावले. मशीनमध्ये नाव फक्त सुप्रिया सुळे, कारण का सुप्रिया सुळेच दिल्लीला जाणार आहे. त्याच्यामुळे नावात आगे पिछे ह्याचं नाव त्याचं नाव काय नाही, माझी ओळख आहे. आणि तिकडे साहेब काय कानात भाषण काय करायला सांगायला येणार नाहीयेत. तिथे उभं राहिलं की मलाच उभं राहावं लागतं आणि एकटं. त्याच्यामुळे असा लोकप्रतिनिधी निवडून पाठवा जो तिथे तुमचा आवाज आणि महाराष्ट्राची आन बान आणि शान म्हणून तिथे उभा राहील. नका. त्या संदर्भात उद्या मशीन समोर आल्यानंतर पहिलं नाव सोडायचं, दुसरं पकडायचं. आणि तिथं सुनेत्रा अजित दादा पवार, मी म्हणतो अजित पवार, पण कोणीतरी ती दादा केलंय. मला दादा आवडत नाही.
पण तुम्ही म्हणता मग मी काय ऐकून घेतो. तर त्याच्यामध्ये थांब रे. तर त्याच्यामध्ये ते नावाच्या पुढं घड्याळ आहे, त्या घड्याळाचं शेजारचं बटन दाबायचं आणि महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने लोकसभेमध्ये पाठवायचं. अरे काय तुम्ही टीका करता. काही नाही तर सांगा. अरे महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर महिला लोकसभेमध्ये गेल्यानंतर त्यांचा नवरा काही पर्स घेऊन जाणार माग. आता अजित पवार काही पर्स घेईल का रे, तुम्हाला पटकन का रे? अरे काय मग आपण जाताना सदानंद सुळे पर्स घेऊन जातात. अरे मला तर एकाला अशी उत्तरं देता येतील, तुम्हाला पळता भुई थोडी होईल. तुम्ही मुंबईच गाठाल, दुसरे कुठेकडे थांबणार नाही. पण आपण म्हणतो जाऊ दे, आपलेच बहिणी आहेत, आपलीच भावंड आहेत, आपलीच लोक आहेत.